Good morning, children. In the last previous class, I explained you the poem Jai Jai Bharat. Today, I am going to explain you the lesson Gulab Singh. Okay, Gulab Singh. So listen it carefully. And one more thing. Whatever the classworks we are sending children, copy it neatly in your classwork. Neatly all the lessons, lesson wise, write it neatly, copy it neatly, and you have to give whenever we'll send the date, you have to give your classwork for correction. Okay, and homework will be, this week homework will be, you have to write the poem Jai Jai Bharat Mata 2 times in your homework book. Okay, and before the going Gulab Singh, I'll explain once that Jai Jai Bharat Mata lesson, previous poem, briefly children. Okay, so Jai Jai Bharat Mata ऊंचा हिया हिमालय तेरा, उसमें कितना स्नेह भरा. सो कवि कहते हैं भारत माता तुझे हम जयकार करते हैं, तुझे ऊंचा हिया, तुम्हारा हिया हृदय कितना ऊंचा है, कितना बड़ा है, हिमालय तेरा उसमें कितना स्नेह भरा, तेरे हृदय में कितना स्नेह भरा हुआ है, दिल में अपने आग दबाकर रख तो हमको हरा भरा. अपने दिल के अंदर तुम आग दबाकर, आग को रख कर फिर भी हम लोगों को तुम हरा भरा रखती हो. सौ सौ सोतों से बह बहकर, सौ यानी कि सौ सोत्रों से बह बहकर बहकर क्या आता है, पानी फूटा आता है, पानी आता है तेरे जय जय भारत माता. नेक्स्ट, कमल खिले तेरे पानी में, तेरे पानी में क्या खिलता है, कमल यानी कि लोटस खिलता है. धरती पर है आम फल है, इस धरती पर, इस जमीन पर क्या फलता है, आम का यहाँ आम का फल उगता है. और इस धानी आंचल में, इस हल्का सा हरा रंग सा आंचल, आंचल यानी कि दामन में कितना सुंदर भाव पले, कितना सुंदर उसमें मनमोहक भाव पले है, देखने में कितना सुंदर है प्रकृति. भाई भाई मिल रहे सदा ही, टूटे कभी ना नाता. सभी और सभी हम लोग अपने आप को और दूसरे को भाई भाई समझते हैं, सभी एक दूसरे से मिलते हैं और टूटे कभी भी इसका नाता. जय जय भारत माता तुझे जयकार करते हैं. तेरी लाल दिशा में ही महा, तुम्हारी लाल दिशा में, उस डायरेक्शन में क्या होता है, चंद्र और सूर्य चिलकार रहे, हमेशा रहे, हमेशा रहे. तेरे पावन आंगन में, तेरे पावन आंगन यानी कि यार्ड में, उस जगह पर पवित्र, पावन यानी कि पवित्र आंगन में अंधकार हटे और ज्ञान मिले. वहाँ अंधकार जो डार्कनेस हो वो जाकर वहाँ प्रकाश उदयमान हो. मिलजुल कर ही हम सब गाए, हम सब मिलकर यह गाना गाते हैं, जय जय तेरी यश की गाता, तेरी यशस की गाता यानी कि गाना. सो कथा बोलते हैं माता जय जय भारत माता. सो नाउ आई एम गोइंग टू एक्सप्लेन यू द लेसन गुलाब सिंह. सो इस कहानी के द्वारा देशभक्ति, त्याग, बलिदान, भाई बहन का प्रेम, प्रजा की जिम्मेदारियां, कर्तव्य आदि का चित्रण किया गया है. इस कहानी के द्वारा हम लोग क्या देख सकते हैं, देशभक्ति को देख सकते हैं, बलिदान को देख सकते हैं और भाई बहन का प्रेम को भी देख सकते हैं और हमारा जिम्मेदारी और कर्तव्य के बारे में भी जान सकते हैं. इस पाठ से झंडा स्वतंत्रता के संकेत के रूप में दिखाया गया है. सी हियर, दिन और तारीख की जरूरत नहीं जब हम अमर अंत की कहानी कहने वाले हैं. तो दिन यानी कि डेट तारीख, दिन या डे एंड तारीख यानी कि डेट की जरूरत नहीं, इंपॉर्टेंट नहीं है. ದಿನ ಅಥವಾ ತಾರೀಕಿನ ಇಲ್ಲಿ ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ जब हम अमर अंत की कहानी कहने वाले हैं. ಒಬ್ಬ अमर यानी कि इमोर्टल, जो मरकर भी हमारे साथ जीवित होता है, उसे हम अमर कहते हैं. सो कहने वाले की दिन, तब एक दिन और एक तारीख को ಪಕಡ್ಕರ್ ಕ್ಯೂ ಚಲೆ. ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಅಮರನಾದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅದು ಯಾವ ಡೇ ಯಾವ ತಿಂಗಳು ಅಂತ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡೋದು ನೆಸೆಸಿಟಿ ಇಲ್ಲ. ಅವರ ಕಥೆಯನ್ನು ನಾವು ಓದಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ದಿನ ಆಯಿತು, ಯಾವ ಇಯರಲ್ಲಿ ಆಯಿತು ಅನ್ನೋದು ಯೋಚನೆ ಇಲ್ಲ. ಬಟ್ ಆ ಪರ್ಸನ್ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ.
उसके घर में पिता थे, माँ थी और एक गुड़िया सी बहन थी। एक छोटा सा परिवार था। उसके घर में माता थे, पिता थे और एक छोटी सी गुड़िया जैसी बहन थी। ತಂದೆ ತಾಯಿ ಹಾಗೆ ಒಬ್ಬಳು ಚಿಕ್ಕಳು ಅಕ್ಕ ತಂಗಿನೂ ಸಹ ಇದ್ಲು। गुलाब सिंह सारे घर का दुलारा था। दुलारा, दुलारा यानी कि व्हाट चिल्ड्रन, सारे घर का दुलारा था। दुलारा यानी कि प्यारा, दुलारा यानी कि ಪ್ಯಾರ, ಬಹಳ ಪ್ರೀತಿವಂತನಾಗಿದ್ದ, ಆ ಮನೆಯ ಬಹಳ ಪ್ರೀತಿ ಪಾತ್ರನಾದ ಮಗನಾಗಿದ್ದ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಗ್। ಏಕ್ ದಿನ್ ಕಿ ಬಾತ್ ಹೈ, ಏಕ್ ದಿನ್ ಕಿ ಬಾತ್ ಹೈ, ವಹ ಬೀಮಾರ್ ಪಡ, ಒಂದ್ ದಿನ ಏನಾಯ್ತು, ಅವನಿಗೆ ಹುಷಾರಿಲ್ಲದ ಹಾಗೆ ಆಯ್ತು। ಬೀಮಾರ್ ಪಡ್ನ यानी कि इलनेस। माँ ने उसका खाना बिल्कुल बंद कर दिया, पर उसका बार बार कुछ खाने को मांगना छोटी बहन से ना सह गया। तो जब हमें बुखार आता है, ज्वर आता है, घर में क्या कर देते हैं, हमें खाने के लिए ऐसा वैसा कुछ नहीं देते, जो कुछ भी डॉक्टर्स प्रिस्क्राइब करते हैं वैसे ही देते हैं। लेकिन बार बार वो खाने के लिए कुछ मांगता रहा माँ से, अम्मा मुझे कुछ दे दो, अम्मा ನಂಗೆ ಏನಾದರೂ ಕೊಡು ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದ, ಪದೇ ಪದೇ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದ। ಅದನ್ನ ಅವನ ತಂಗಿಯಿಂದ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಆಗೋಲ್ಲ। वह चुपके से गुड़ और चना चुरा लाई और खिला दिए। वो क्या करती है, चुपके से चुरा कर गुड़, गुड़ यानी कि ಜಾಗರಿ, ಬೆಲ್ಲ, ಬೆಲ್ಲ ಮತ್ತೆ ಚನಾ, ಚನಾ यानी कि ಕಡಲೆ, ಅದೆರಡನ್ನು ತಗೊಂಡು ಅಣ್ಣನ್ಗೆ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾಳೆ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ। सो अपने भैया को, उसके बाद भैया का बुखार बढ़ गया। जब हम बुखार में रहते हैं या ज्वर रहता है तब क्या होता है, अगर हम खाते हैं तो ज्वर और भी बढ़ जाता है। ನಾವೇನಾದರೂ ಅದು ಇದು ತಿಂದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇನ್ನೂ ಜ್ವರ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ। लेकिन वैसा ही हुआ उसका बुखार, बुखार यानी कि फीवर। बुखार मीन्स व्हाट चिल्ड्रन, बुखार यानी कि ज्वर अथवा फीवर। सो एक्सक्यूज मी, ज्यादा बढ़ गया, पर वह तो खिला ही चुकी थी, लेकिन वो उसको खिला ही चुकी थी। ಅಣ್ಣನಿಗೆ ಅದನ್ನು ತಿನ್ನಿಸ್ಬಿಟ್ಟಿದ್ಲು। ಅಣ್ಣನ ಜ್ವರ ಜಾಸ್ತಿ ಆಯ್ತು, ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ। अपने भाई के संतोष के लिए वह माँ बाप का गुस्सा भी सहने को तैयार थी। ಅಣ್ಣನ ಒಂದು ಖುಷಿಗೋಸ್ಕರ ತಂದೆ ತಾಯಿಯ ಸಿಟ್ಟನ್ನು ಸಹ ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅವಳು ತಯಾರಿದ್ಲು। पर भाई ने गुड़ चने की बात किसी को ना बताई, लेकिन भाई भी अपने बहन को बचाता रहा। ಅಮ್ಮನ್ಗಾಗ್ಲಿ ಅಪ್ಪನ್ಗಾಗ್ಲಿ ತಂಗಿ ನನಗೆ ಹೀಗೆ ಕೊಟ್ಲು ಅನ್ನೋದನ್ನ ಅವನು ಸಹ ಯಾರಿಗೂ ಹೇಳಿಲ್ಲ। धीरे धीरे रोग उतर गया था। भाई के मन पर बहन के प्रेम की छाप पड़ गई। तो धीरे धीरे स्लोली क्या हुआ, उसका ज्वर उतर गया। उतरना यानी कि कम हो जाना। लेकिन भाई के प्रति बहन के प्रेम की छाप, छाप यानी कि व्हाट चिल्ड्रन, असर, ಓ ಅಸರ್ ಕಮ್ ನಹಿ ಹುವಾ, ನನ್ನ ತಂಗಿ ನನ್ನನ್ನು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡ್ಲು ಅನ್ನೋದು ಅವನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಉಳ್ಕೋತು। ऐसी एक नहीं अनेक बातें बहन की, माँ की, पिता की उसके मन पर ಚಪಿ ಥಿ। तो ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಮಾತಲ್ಲ, ತಂದೆ ಏನು ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರು, ಅಮ್ಮ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಅಪ್ಪ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ತಂಗಿ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು ಅನ್ನುವಂತಹ ಅನೇಕ ಮಾತುಗಳು ಅವರ ಮನದಾಳದಲ್ಲಿ ಅದು ಉಳ್ಕೊಂಡಿತ್ತು ಅಚ್ಚಳಿಯದೆ। वह कभी उनसे लड़ता झगड़ता भी, पर आंखों के आंसू और मन के रंग उसके मन पर छपी इन तस्वीरों को धो ना सके। घर हो तो, अगर भाई बहन हो तो क्या करते हैं, हमेशा झगड़ा करते हैं। लेकिन वो झगड़ा करता था, रोता था, बोलता था, सब कुछ करता था। लेकिन उसके आंखों से ಅವನ ಕಣ್ಣೀರಿನ ಹನಿಯಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಹೆಸರುಗಳು ಅಥವಾ ಆ ಒಂದು ನೆನಪುಗಳು ಯಾವತ್ತೂ ಅಳಿಸದೆ ಹಾಗೆ ಉಳ್ಕೊಂಡು ಇತ್ತು। ऐसे ही एक दिन ऐसी हवा बही कि मुरझाए हुए दिलों में नई जान आ गई। सो एक बार क्या हुआ, उस नगर में एक हवा बही, ಒಂದು ತಣ್ಣನೆಯ ಒಂದು ಗಾಳಿ ಬೀಳ್ತು। ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನು ಮುದುಡ್ಕೊಂಡಿತ್ತೋ ಅವರೆಲ್ಲರ ಖುಷಿಯಲ್ಲಿ ಅರಳುವಂತಹ ಒಂದು ಸಮಯ ಬಂತು। यह हवा उमंगों की हवा थी। उमंगों की हवा, उमंग यानी कि ಖುಷಿ, उमंग यानी कि ಖುಷಿ, उमंग यानी कि व्हाट चिल्ड्रन, ಖುಷಿ। ಆ ಒಂದು ಹವಾ ಯಾವ್ದ್ರದ್ದಾಗಿತ್ತು, ಆ ಗಾಳಿ, ತಣ್ಣನೆ ಗಾಳಿ, ಒಂದು ಖುಷಿಯ ಒಂದು ತಂಗಾಳಿಯ ತರ ಇತ್ತು। ಬಡಾ ಬಾರಿ ಜುಲೂಸ್ ನಿಕಾಲ್ನಾ ತಾ, ಬಡಾ ಬಾರಿ जुलूस, जुलूस यानी कि व्हाट चिल्ड्रन, जुलूस यानी कि प्रोसेशन यानी कि जन यात्रा, जुलूस यानी कि जन यात्रा। सो ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಒಂದು ಜನರ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಅಂತ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಿ ಅದು ಹೊರಡೋದಿತ್ತು। सो जुलूस निकालना था, पर बादशाह का हुक्म था कि जुलूस ना निकले। लेकिन वहां का बादशाह, बादशाह यानी कि किंग, वहां का राजा का हुक्म, हुक्म यानी कि ऑर्डर, वहां का राजा का ऑर्डर था कि
ಜುಲೂಸ್ ನಾ ನಿಕ್ಲೆ. ಅಲ್ಲಿನ ಒಬ್ಬ ರಾಜ ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ದ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಮೆರವಣಿಗೆ ಹೊರಡಬಾರದು ಅನ್ನುವಂತಹ ಆರ್ಡರ್ ಅನ್ನ ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾನೆ. शहर में आतंक छा गया हो, राजा ऐसा ऑर्डर किया है, उसने हुक्म दिया है कि हम लोगों को नहीं जाना है. तो शहर में, सारे शहर में यानी कि नगर में ಆತಂಕ ಛಾ ಗಯಾ. ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ನಗರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂಥರ ಆತಂಕದ ವಾತಾವರಣ ಇತ್ತು. ಬಡ ಆಯಾ ಬಾಷಾ, ಕ್ಯೂ ನಾ ನಿಕ್ಲೆ ಜುಲೂಸ್, क्यों ना निकले हमारा झंडा. भाई ने बहन से कहा. तो भाई को बहुत गुस्सा आता है. वह बोलता है, बड़ा आया ये बादशाह, ಏನು ಇವನು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ರಾಜ, ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಜಂಡ ಹಾರಬಾರ್ದು, ಯಾಕೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಧ್ವಜ ಹಾರಬಾರ್ದು, ಯಾಕೆ ನಾವು ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋದನ್ನ ತಂಗಿ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ತಾನೆ. ಬೆಹನ್ ಬೋಲಿ, ಕೌನ್ ಹೇ ಯಹ ಬಾದಶಾ, ಯಾರಣ್ಣ ಅದು ರಾಜ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಭಯ್ಯಾನೆ ಕಹ, ಹೋಗಾ ಕೋಯಿ, ಯಾರೋ ಇರ್ಬೋದು ರಾಜ ಅಂತ. बहन ने पूछा, क्यों ना निकले जुलूस, क्यों ना निकले झंडा. तो वो बोलती है, क्या कारण है, क्यों हम जुलूस नहीं जा सकते, जन यात्रा नहीं जा सकते, क्यों ना निकले झंडा, ಯಾಕೆ ಈ ಒಂದು ಫ್ಲಾಗ್ ಹಾಯಿಸ್ಟ್ ಆಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋದನ್ನ ಕೇಳ್ತಾಳೆ. झंडा यानी कि फ्लैग, झंडा मीन्स फॉर चिल्ड्रन, फ्लैग, झंडा यानी कि फ्लैग. क्यों ना निकले जुलूस, क्यों ना निकले झंडा. भाई कटु स्वर में बोला, हमारा देश बादशाह का गुलाम जो है. तो वो बोलता है, जो बादशाह ऑर्डर देता है वही हमें सुनना है. हमारा देश तो वहाँ का गुलाम है, उसका गुलाम, गुलाम यानी कि सर्वेंಟ್ है. ರಾಜನ ಗುಲಾಮರಾಗಿದ್ದೀವಿ ನಾವು, ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಕೇಳಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾನೆ. उत्तरता, तब तो जरूर निकले जुलूस, हम जरूर फहराएंगे अपना झंडा, देखते हैं कौन रोकता है हमें. तो उसका उत्तर भी देता है, ओ बड़ा आयाम, ಹಾಗಾದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ನಾನು ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ, ನಾನು ಫ್ಲಾಗ್ ಅನ್ನ ಹಾಯಿಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಧ್ವಜವನ್ನ ಹಾರಿಸ್ತೀನಿ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾನೆ. ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯ ಇವನು ಬಂದ್ಬಿಟ್ಟ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. झंडे की तैयारी होने लगी. तो भैया, भाई और बहन मिलकर क्या करने लगे, झंडे की तैयाರಿ करने लगे. ಅಣ್ಣ ತಂಗಿ ಇಬ್ರು ಸೇರಿ ಆ ಒಂದು झंडे ಫ್ಲಾಗ್ ಅನ್ನ ತಯಾರಿಯನ್ನ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. बहन ने अपनी पुरानी ओढ़नी फाड़ कर झंडा बना दिया. बहन का क्या करती है, अपने पास जो पुरानी ओढ़नी, ओढ़नी यानी कि बेल, सो उस बेल को फाड़ कर, फाड़ना यानी कि कट करके उससे झंडा बनाती है. लाल हरा रंग भी चढ़ गया, उस पर लाल और हरा रंग भी डाल देते हैं. भाई ने उसे अपने खेलने के डंडे से बांध लिया, झंडा तैयार था. तो ಬಾಯಿ ಕೇಕ್ करता है, अपनी खेलने की डंडा, डंडा यानी कि स्टिक, ತಾನು ಆಡುವಂತಹ ಒಂದು ಕೋಲಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಆ ಒಂದು झंडाವನ್ನ ಸಿಗಿಸ್ತಾನೆ. ಸೊ झंडा ತಯಾರ್ ಹೋಗಯ, ಫ್ಲಾಗ್ ಅಲ್ಲಿ ತಯಾರಾಗುತ್ತೆ. ತಂಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ತನ್ನ ಹತ್ರ ಇದ್ದಂತಹ ಒಂದು ಹಳೆಯ ವೇಲನ್ನ ಹರಿದು ಕಟ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಹಸಿರು ಮತ್ತೆ ಕೆಂಪು ಕಳ್ಳರನ್ನ ಹಾಕಿ ಇಡ್ತಾಳೆ. ಅಣ್ಣ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ಆಡುವಂತಹ ಒಂದು ಕೋಲಿಗೆ ಅದನ್ನ ಸಿಗಿಸಿ ಆ ಒಂದು ಫ್ಲಾಗ್ ಅನ್ನ ತಯಾರು ಮಾಡ್ತಾನೆ. अब भाई झंडा लेकर चला. अरे भाई जाते कहाँ हो, हम भी साथ चलेंगे, बहन आग्रह से बोली. तो भाई क्या करता है, उस झंडे को उठाकर चलने लगता है. तो भाई, बहन बोलती है, भाई तुम कहाँ जा रहे हो, मैं भी आती हूँ आपके साथ, ನಿನ್ ಜೊತೆ ನಾನು ಬರ್ತೀನಿ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾಳೆ. पर बहन बड़ी दूर जाना है, तुम तक जाओगे. तो भाई बोलता है, मैं बहुत दूर तक जाऊंगा, बड़ा दूर ಹೋಗ್ತೀನಿ, ನೀನ್ ಟಯರ್ಡ್ ಆಗ್ತೀಯಾ. तकना यानी कि तुम टायर्ड हो जाओगे. नहीं भैया, नहीं बहन. तो बहन बहुत जिद करती है, नहीं मैं भी आऊंगी, लेकिन भाई उस जिद को नहीं पूरा करता. जुलूस कौन बनाएगा, हम झंडा उठाना, तुम झंडा उठाना, हम जुलूस बनाकर चलेंगे पीछे पीछे. तो बहन बोलती है, जुलूस ಮೆರವಣಿಗೆಗೆ ನಿನ್ ಜೊತೆ ಜನಯಾತ್ರೆ ಯಾರು ಬರ್ತಾರೆ, ನಿನ್ ಜೊತೆ ನಾನ್ ಬರ್ತೀನಿ, ನೀನ್ ಫ್ಲಾಗ್ ಹಿಡ್ಕೊ, ನಾನ್ ನಿನ್ ಹಿಂದೆ ಬರ್ತೀನಿ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾಳೆ. नहीं रानी, तुम जुलूस नहीं, तुम एक काम करो, हमें रोली का तिलक लगाकर विदा करो, जैसे राजकुमारी अपनी भाई राजकुमार को विदा करती है. तो भाई बोलता है, एक विचार करो, तुम मेरे साथ नहीं आओ, लेकिन मुझे क्या करो, तुम भाई को रोली का तिलक लगाओ. रोली का तिलक यानी कि तिलक लगाने का एक लाल बुकनी. ಒಂದು ಈ ರೋಲಿಕಾ ತಿಲಕ್ ಅಂದ್ರೆ ತಿಲಕ್ ಹಾಕುವಂತಹ ಒಂದು ಇದ್ರ ತರ ಇರುತ್ತೆ. ಈ ಕಣ್ಕಪ್ಪೆಲ್ಲ ನಾವು ಕಾಜಲೆಲ್ಲ ಹಾಕೊಳ್ತೀವಲ್ಲ ಉದ್ದದ್ದು, ಆ ತರ ಸಿಗುತ್ತೆ. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ನೀನು ನನಗೆ ತಿಲಕವನ್ನ ಹಾಕು, ಹಂಗೆ ನನ್ನನ್ನ ಬಾಯ್ ಮಾಡು, ವಿದಾ ಮಾಡು ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ.
बहन ने खुशी की किलकारी के साथ ताली बजाई और दौड़कर थोड़ी सी रोली ತೋಡೆ ಸೆ ಚಾವಲ್ ಸಜಾ लाई. ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ತಂಗಿಗೆ. ಕ್ಲಾಪ್ಸ್ ಹಾಕೊಂಡು ಓಡ್ ಹೋಗ್ತಾಳೆ. ಅವಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಒಂದು ತಟ್ಟೆನಲ್ಲಿ ಒಂಚೂರು ಅಕ್ಕಿ, ಆ ಒಂದು ರೋಲಿ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಗೊಂಡ್ ಬರ್ತಾಳೆ. ಆ ಒಂದು ಪ್ಲೇಟ್ ಅನ್ನ ಡೆಕೋರೇಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು, ಸಜಾನ ಏನಕ್ಕೆ ಡೆಕೋರೇಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತಗೊಂಡ್ ಬರ್ತಾಳೆ. ತಾಲಿ ಮೇ ಏಕ್ ದಿಯಾ ಬಿ ಜಲ್ ರಹಾ ತಾ. ಸೊ ಒಂದು ಆ ಪ್ಲೇಟ್ ಅಲ್ಲಿ ದಿಯಾ ಏನಕ್ಕೆ ಲ್ಯಾಂಪ್ ಅಥವಾ ದೀಪನೂ ಸಹ ಅಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ತಾ ಇತ್ತು. भाई की आरती उतारनी थी. मुंह के चारों तरफ घूमती ताली एक आभा मंडल बनने लगी. तो भाई की आरती उतारने लगी. जब हम आरती उतारते हैं तो उसका प्रकाश उसके फेस पर ಪಡ್ತೆ. ಆ ಆರತಿಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಅಣ್ಣನ ಸುತ್ತಲೂ ಒಂದು ಅಭಾಮಂಡಲ್, ಒಂದು ಸರ್ಕಲ್ ತರ ಅವಳಿಗೆ ಪ್ರಕಾಶವನ್ನ ಒಂದು ಸರ್ಕಲ್ ತರ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ಅಂದ್ರೆ ಈಗ ನಾವು ದೇವರ ಚಿತ್ರಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ನೋಡ್ತೀವಿ, ಹಿಂದೆ ಒಂದು ಪ್ರಕಾಶವಾದ ಸರ್ಕಲ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಆ ರೀತಿ ಅವಳಿಗೆ ಅದು ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ಬಾಯಿಗೆ ಚಾರೋ ತರಫ್ ವೈಸಾಹಿ ಅಭಾಮಂಡಲ್ ದೇಖ್ಕರ್ ವಹ ಬೆಹನ್ ಖುಷಿ ಹುಯಿ. ಸೊ ತಂಗಿಗೆ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ಅಣ್ಣನ ಮುಖ ಪ್ರಕಾಶಮಾನವಾಗಿ ಆ ದೀಪದ ಬೆಳಕಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು ನೋಡಿ ಬಹಳ ಅವಳಿಗೆ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. बहन ने भाई के माथे पर तिलक लगाया. तो वो क्या करती है, तिलक लगाती है. तिलक यानी कि फोरहेड ಗೆ ಮಾಥಾ यानी कि फोरहेड ಗೆ ಒಂದು ಕುಂಕುಮವನ್ನ ಹಚ್ತಾಳೆ. ಚಾವಲ್ ಬಿಕ್ರಾಯಿ, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಆ ಒಂದು ಅಕ್ಕಿ ಕಾಳನ್ನ ಹೀಗೆ ಹಾಕ್ತಾಳೆ. ಆಮೇಲೆ ತಬ್ ಭಾಯಿನೇ ಬೆಹನ್ಗೆ ಪೈರ್ ಚುಯೆ ಅವ್ರ ವಿದಾಲೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಅವನೇನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಕಾಲಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಂದ ಅವನು ಹೊರಡ್ತಾನೆ. बहन ने भाई के सिर पर हाथ फेरा और बलैया दी. हाथ फेरना यानी कि कई इट्बिಟ್ಟು आशीर्वाद ಕೊಡೋದು. बलैया देना यानी कि आशीर्वाद देना. अब वह झंडा लेकर चला. तो भाई झंडा लेकर चलने लगता है. बहन दरवाजे पर खड़ी देखती रह गई. कहानियों की राजकुमारी इसी तरह विदा देती है. तो अपने भाई दूर दूर तक जाने तक वो देखती, वो दरवाजे पर ही खड़ी रहती है. ಅಣ್ಣ ಹೋಗ್ತಾ ಇರೋದನ್ನ ಅವಳು ನೋಡ್ತಾ ನಿಂತಿರ್ತಾಳೆ. वह झंडे को लहराते हुए ले जाते भाई को दूर तक देखती रही. ಅಣ್ಣ ಆ ಒಂದು ಬಾವುಟವನ್ನ ಹಾರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರೋದನ್ನ ಬಹಳ ದೂರದ ತನಕ ನೋಡ್ಕೊಂಡು ನಿಂತಿರ್ತಾಳೆ. कुछ दूर जाने बाद बादशाह के सिपाहियों ने झंडे वाले को रोका. तो कुछ दूर वो बालक जा ही चुका था. उसी समय कुछ सिपाही उसे रोकते हैं. ಈ ಒಂದು ಬಾವುಟ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಹುಡುಗನ್ನ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಿಪಾಯಿಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತಡಿತಾರೆ ಅವನನ್ನ. वह ना रुका. जब वो रोकते हैं लेकिन वह नहीं रुकता. ಅವನನ್ನ ಅಡ್ಡ ಮಾಡಿದ್ರು ಸಹ ಅವನಲ್ಲಿ ಸ್ಟಾಪ್ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ. ಬಾದಶಾ ಕೆ ಸಿಪಾಹಿಯೋನೆ ಗೋಲಿ ಚಲಾ ದಿ. ಸೊ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಇಮ್ಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಅವನಿಗೆ ಗುಂಡುಗಳನ್ನ ಹಾರಿಸ್ತಾರೆ. ಸೊ ವಹ ಗಿರ ಜಂಡಾನ ಗಿರ. ಸೊ ಗೋಲಿ, ಆ ಒಂದು ರೈಫಲ್ ಇಂದ ಗುಂಡು ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದಾಗೆ ಅವನು ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದು ಹೋಗ್ತಾನೆ. ಆದ್ರೆ ಕೈ ಕೆಳಗಿಂದ ಆ ಒಂದು ಬಾವುಟವನ್ನ ಕೆಳಗಡೆ ಬಿಡಲ್ಲ. वह उसके हाथ में था. गोली चलते देख कोई उसके पास ना आया. सो जब उसे गोली चला रहे थे तो उसके आसपास कोई कुछ लोग थे, लेकिन वो लोग वहां नहीं आए. ಆ ಒಂದು ಗುಂಡುಗಳನ್ನ ಹಾರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಗೆ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿದ್ದ ಜನ ಯಾರು ಸಹ ಅವನ ಹತ್ರ ಬರೋದಿಲ್ಲ. ಬೆಹನ್ನೆ ಬಾಯಿ ಕೋ ಗಿರ್ತೆ ದೇಖಾ ವಹ ದೌಡ್ ಪಡಿ. ಮನೆ ಹತ್ತಿರದಿಂದ ನೋಡುತ್ತಿದ್ದಂತಹ ತಂಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಓಡಿ ಬರ್ತಾಳೆ. ದೌಡ್ ಪಡಿ ದೌಡ್ ಕರ್ ಆಯಿ. और भाई वह दौड़ पड़ी. भाई खून से लथपथ पड़ा था. खून से लथपथ पड़ना यानी कि बीगा हुआ. ಆ ರಕ್ತದಿಂದ ಅವನು ಫುಲ್ಲು ನೆಂದು ಹೋಗಿದ್ದ. ವಹ ಪುಕಾರ್ತಿ ರಹಿ ಭಯ ಭಯ. ಅಣ್ಣ ಅಣ್ಣ ಏನಾಯ್ತು ನಿನಗೆ ತಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೂಗ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಭಾಯಿ ಕೆ ಪ್ರಾಣ ಮಾನೋ ಯಹ ಅಮೃತವಾಣಿ ಸುನ್ಕರ್ ಲೌಟ್ ಪಡ. ವಹ ಬೋಲಾ ತು ಆ ಗಯಿ ಯಹ ಜಂಡಾಲೆ. ಅವನ ಹೋಗುತ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಜೀವ ತಂಗಿಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಎಲ್ಲೋ ಎಚ್ಚರಗೊಂಡ ಹಾಗಾಗಿ, ತಗೋ ನೀನ್ ಬಂದ್ಯಾ ತಗೋ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಆ ಫ್ಲಾಗ್ ಅನ್ನ ತಂಗಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಅವನು ಕೊಡ್ತಾನೆ. ಬೆಹನ್ನೆ ಜಂಡಾ ತಾಮ್ ಲಿಯಾ. तामना यानी कि होल्ड करना. उस झंडे को लेती है अपने हाथ में. भाई चला गया. भाई वही मर गया. ಅಣ್ಣ ಅಲ್ಲೇ ತೀರ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. सो बहुत रोई पर झंडा हाथ में उठाई रही. भाई खोने का दुख बहुत उसे था, बहुत रोई, लेकिन झंडे को हाथ से नहीं निकलने दी. उसे गिराने नहीं दी. ಅದನ್ನ ಕೆಳಗಡೆ ಬೀಳೋದಕ್ಕೆ ಅವಳು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. बादशाह के सिपाही मानो गढ़ जीत कर चले गए. लोग भागे आए. उन्होंने बाई की देह उठाई. आगे आगे झंडा लिए बहन चलने लगे. तो ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಎಲ್ಲ ಜನ ಕವರ್ ಆಗ್ತಾರೆ. ಆ ಹುಡುಗನ ಬಾಡಿಯನ್ನ ಎತ್ಕೋತಾರೆ. ಮುಂದೆ ಮುಂದೆ ಧ್ವಜ ಹೋಗುತ್ತೆ, ಹಿಂದೆ ಹಿಂದೆ ಅವನ ಬಾಡಿಯನ್ನ ತಗೊಂಡು ಮೆರವಣಿಗೆ ಸಹ ಹೊರಡ್ತಾರೆ. ಬಾದಶಾ ಕಾ ಹುಕ್ಮ್ ತಾ ಜುಲೂಸ್ ನಹಿ ನಿಕ್ಲೇಗಾ. ಜುಲೂಸ್ ನಿಕ್ಲಾ. ಬಾದಶಾ ಏನ್ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ದ, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ
ಮೆರವಣಿಗೆ ಆಗಬಾರ್ದು, ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಮೆರವಣಿಗೆ ಆಯಿತು. ಜಂಡಾ ನಹಿ ನಿಕ್ಲೇಗ, ಯಾವುದೇ ಫ್ಲಾಗ್ ಅಲ್ಲಿ ಹಾರಿಸಬಾರ್ದು ಅಂತಿತ್ತು. ಆದರೂ ಸಹ ಅಲ್ಲಿ ಜಂಡಾ ನಿಕ್ಲ ಅವ್ರ ಬಡಿ ಶಾನ್ ಸೆ ನಿಕ್ಲ, ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಆ ಒಂದು ಧ್ವಜವನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಯಹ ಬಾಲಕ್ ತಾ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಗ್ जो अपनी सुकेंद बिखेर कर चला गया. उस बालक का नाम क्या था? ಗುಲಾಬ್ ಸಿಂಗ್. ತನ್ನ ಒಂದು ಸುಗಂಧವನ್ನ, ತನ್ನ ಒಂದು ಪರಿಮಳವನ್ನ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪಸರಿಸಿ ಹೊರಟಂತಹ ಆ ಹುಡುಗನ ಹೆಸರು ಬಾಲಕ್ ಅಮರ್, ಬಾಲಕ್ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಗ್. डिड यू अंडरस्टूड? इस पाठ से हम सीख सकते हैं हमारे देशभक्ति, देश के प्रति हमारा प्रेम और झंडे का भावना, सभी कुछ हम यहाँ देख सकते हैं. डिड यू अंडरस्टूड चिल्ड्रन? So once you read the lesson, then you'll come to know difficult words. You write down the answers, meanings, copy, underline and copy the meanings in that only. And homework, before only I told, I think once again I will tell you, first poem you have to write 2 times in your homework book. Whatever the classwork we are sending, that one you have to copy day by day, and whenever the time we'll give, you have to bring it and show it to us. Okay, thank you.